नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 2 आहे, ज्यामध्ये आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर भरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण आपण IPS पॅटर्न आधारित परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतील अशा स्वरूपाचे आपण प्रश्न पाहत आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचा पार्ट पाहिला नसेल तर तुम्ही ते देखील पाहून घ्या, त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आपण प्रीवियस इयर क्वेश्चन देखील थोडक्यामध्ये अनालिसिस केलेले आहेत। आणि हे सर्व जे प्रश्न आहेत तुमच्या लेटेस्टच्या जे काही IPSचा सिलेबस आहे त्यावर आधारित असल्यामुळे ते तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याची देखील दाट संभाव्यता आहे। आणि मित्रांनो, ही जी भरती आहे याची ऑनलाईन अर्जाची लिंक देखील आलेली आहे। तुम्ही जर यासाठी अर्ज केला नसाल अजून तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या, याचे ऑनलाईन अर्ज सुरू आहे सद्यस्थितीमध्ये। आणि पाहू आपल्याच्या या भाग 2 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे? तर खालीलपैकी कोण्या ठिकाणी जे आहे जे की हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरीचं ठिकाण आहे? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की गुलगर्म या ठिकाणी जे आहे जे की हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरीचं ठिकाण आहे। आणि जे तुम्ही जे ग्रुप डी च्या पोस्टसाठी सध्याला अप्लाय करत आहात GMC कोल्हापूरमध्ये, त्यामध्ये तुम्हाला याच प्रकारचे प्रश्न जे की पाहायला मिळणारे असतील, त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे, तुम्ही काळजीपूर्वक पाहत चला। यामधला आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 2, जगातील सर्वात मोठ्या जे की नदीचं नाव काय? जे की जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे किंवा लांब नदीचं नाव काय आहे, असा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की नाईल नदी ही जी आहे जगातील सर्वात लांब नदी आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। थोडक्यामध्ये या नदीची जर लांबी सांगायची झाल्यास तर एकूण जी लांबी आहे या नदीची ती आहे 6650 किलोमीटर एवढी जी आहे ही नदी लांब आहे, नाईल नदी। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे पुढचा, महाराष्ट्रातील तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली महाराष्ट्रात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 15 ऑगस्ट 2007 सालापासून जे काही महाराष्ट्रामध्ये तंटामुक्त गाव मोहीम जी आहे जी की सुरू झाली। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 4 असा आहे, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली संरक्षणाचे तंत्र विकसित केले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की गार्डन चिली या शास्त्रज्ञाने जे आहे जे की 1949 साली संरक्षणाचे जे काही तंत्र विकसित केले। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर मित्रांनो तुम्ही अजूनही कोल्हापूर GMC भरती 2024 साठी मित्रांनो आपले टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्ही ई-बुक घेतला नसाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये मित्रांनो आपण परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित संभाव्य प्रश्नपत्रिका व ई-बुक मित्रांनो त्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। जर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं मित्रांनो बुक्स घेण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही। या ठिकाणी मित्रांनो परिपूर्ण IPSचा सिलेबस मित्रांनो तुम्हाला कव्हर करून देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे सर्व विषय तुम्हाला एकाच ठिकाणी अभ्यास करायला मिळणारे असतील। यामध्ये वैशिष्ट्य जर पाहिलं, ज्यामध्ये गट ड ची संपूर्ण अभ्यासक्रम यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। जेवढे काही तुमचे संवर्ग आहेत त्या संवर्गाचा सर्व अभ्यासक्रम आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। त्यासोबतच IPSचे आतापर्यंतचे जेवढे काही एक्झाम झालेले आहेत त्यामधले सर्व काही प्रश्नांचा आपण जे की रिपीट होऊ शकतात त्यांचा आपण यामध्ये समाविष्ट केलेला आहे। त्यासोबतच 100 प्रश्न आणि 200 गुणांची परिपूर्ण तयारी मित्रांनो 100% तुमची या ठिकाणी होणारी असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी या ठिकाणी होऊन जाईल। त्यामुळे वेळ न वाया घालता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुमची एक सीट रिझर्व करून घ्या, जी की तुम्हाला स्टडी मटेरियल 100% त्या ठिकाणी मिळणार असेल। आणि मित्रांनो 100% अभ्यासाची तयारी एकाच ठिकाणी होऊन जाईल, ज्यामुळे तुमचं पद देखील तुम्ही गाठवू शकता मित्रांनो जर तुम्ही याचा प्रॉपरली अभ्यास केला तर। त्यासोबत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर मिळतीलच, पण मित्रांनो आपलं स्टडी मटेरियल आणि नोट्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर 100% मित्रांनो ही तुम्ही GMC कोल्हापूरची एक्झाम मित्रांनो तुम्ही 100% क्रॅक करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्यांना ही परीक्षा पास करायची आहे त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे मित्रांनो, आणि लगेचच्या लगेच सर्व काही मिळून घ्या। अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्हाला ते उपलब्ध होत आहे, जे की मार्केटमध्ये कुठेच हे अवेलेबल तुम्हाला होणार नाही। मित्रांनो तुम्ही अजूनही
परिपूर्ण जीएमसी कोल्हापूरच्या 100% तयारीसाठी आपले IPS पॅटर्न आधारित A to Z स्टडी मटेरियल घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर तुम्ही याचं जरी वाचन केलात, व्यवस्थित अभ्यास केलास आतापासून, तर मित्रांनो 100% तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळवू शकता. आपण त्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये जे काही विचारलं जाऊ शकतं असं सर्व काही 100% कव्हर करून दिलेलं आहे. त्यामुळे ते परीक्षा शिकवणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर मार्केटमधलं कोणते तुम्हाला बुक्सची गरज पडणार नाही किंवा कोणते तुम्हाला कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणार नसेल. तर ज्या कोणांना ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 6 असा आहे, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की आनंद यादव हे जे आहे झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 7 असा आहे, रेबीज या आजारात डॅश दिवसाच्या रोगबीजा पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात? तर याचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 10 दिवसाच्या रोगबीजन पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 8 असा आहे, कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? तर नागपूर जिल्ह्यात नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं ऑप्शन नंबर ब उत्तर आहे, जे की पारस हा जो आहे जे की औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये नाही, म्हणून ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 9 असा आहे, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की विलासराव साळुंखे यांनी जे आहे पाणी पंचायत ही संकल्पना जे की विकसित केली. त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न 10, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आपला प्रश्न 11, भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1993 साली थोडक्यामध्ये भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क जी काही आयोगाची स्थापना झाली. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 12 असा आहे, भारतीय लष्कराने डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 19 डिसेंबर 1961 साली जे आहे थोडक्यात भारतीय लष्कराने जे काही पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त केला. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 13 असा आहे, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की हिरा. हिरा जो आहे कार्बनचा सर्वात कठीण रूप आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 14 असा आहे, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की पंजाब या राज्यामध्ये करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न 15, रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की टायबर या नदीच्या काठी वसलेलं आहे रोम हे शहर. त्यानंतरचा पुढील 16वा प्रश्न आपला, फाल्मो अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की झारखंड या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 17 असा आहे, कागदाचा शोध डॅश या देशामध्ये लागला? तर कोणत्या देशामध्ये लागला कागदाचा शोध? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की चीन या देशामध्ये जे आहे जो की लागलेला आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न 18 असा आहे, कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कोबाल्ट हे जे आहे कर्करोगाच्या उपचारासाठी वापरलं जातं. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओमधले टॉप 18 क्वेश्चन होते जे की आपण भाग 2 मध्ये पाहिलेलं आहे. तर या प्रकारचे प्रश्न आपण इथून आता रेग्युलरली पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना 100% अभ्यासक्रम परिपूर्ण तयारी करून तुम्हाला चांगली परीक्षा सोडवायची असेल त्यांनी आपलं परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित A to Z स्टडी मटेरियल मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल सेलरची लिंक दिली आहे. त्यांना मेसेज केल्यानंतर लगेच तुम्हाला ते रिस्पॉन्स देतील आणि लवकरात लवकर तुम्ही सर्व काही A to Z स्टडी मटेरियल घेऊन चांगल्या तयारीला लागू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन का अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.